अनेक समस्यांनी, अनेक प्रश्नांनी त्रस्त झालेले लोक, त्यांची अवस्था, त्यांचे प्रश्न हे सारं पाहिलं की खरंच आपल्याला वाटून जातं इतरांपेक्षा आपण खूप सुखी आहोत. तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या मागं कमी जास्त प्रमाणात चिंतेचा, काळजीचा भुंगा लागलेला आहेच. यातून कोणीच सुटलेलं नाही आहे. म्हणूनच सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मी जेव्हा जेव्हा आजूबाजूच्या व्यक्तींच्या घरातले प्रश्न ऐकतो तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात येतं, नियतीने म्हणा किंवा प्रारब्धाने म्हणा, प्रत्येकाच्या समोर समस्यांचा गुंता असलेला दोऱ्याचा एक रीळ ठेवून दिलाय. नियती म्हणते, बस हा गुंता सोडवत. अर्थात हा गुंता बऱ्याच वेळा आपणच निर्माण केलेला असतो. काही वेळा आपली काही चूक नसताना काही पिढा आपल्या नशिबात आलेल्या असतात. या समस्यांच्या बाबतीत सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही की आहे ती परिस्थिती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. केवळ त्रागा करून काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी आपण आपल्या मनाची पूर्ण तयारी करून आपणच त्यावर शांतपणे सोल्युशन काढलं पाहिजे. संत एकनाथ महाराज म्हणतात, आपली आपण करावी सोडवण. लक्षात ठेवा, इतरांना आपण आपले प्रश्न सांगत बसलो की प्रश्न वाढलाच म्हणून समजा. याला अपवाद तेच लोक ज्यांनी आपल्या आयुष्यात एकतरी असा विश्वासू मित्र मिळवलाय की जे त्याला सारं काही शेअर करू शकतात. हे चिंतन ऐकणारे कदाचित असा विचार करतील, हा माणूस नियमित चिंतन ऐकवतो, आत्मविश्वास वाढवणारे कोटेशन सांगतो, याला काहीच प्रॉब्लेम नसतील. असा विचार आपण जर करत असाल तर ते पूर्णपणे चूक आहे. तुमच्याच रांगेत मी सुद्धा बसलेलो आहे. तुमच्या मनाची जशी कधी कधी केविलवाणी अवस्था होते, अगदी तशीच माझीही होते. एक सांगू, जगातले भले भले संत, सत्पुरुष, तत्वज्ञ यातून सुटले नाही, आपण त्याला अपवाद कसे असणार, हो ना? म्हणूनच मनशांती मिळवण्याचे, एखादी समस्या, एखादी प्रश्न सुटण्याचे, प्रारब्धाची, नशिबाची तीव्रता कमी होण्याचे काही उपाय म्हणा किंवा काही गोष्टींची चर्चा म्हणा, आज मला करूशी वाटते. योग्य वाटलं तर बघा, नाही तर सोडून द्या. असं आहे, मला ज्या उपायांनी फरक पडला ते उपाय तुम्ही केलेच पाहिजे असं मी कंपल्शन करू शकत नाही. असं कंपल्शन करणं म्हणजे माझंच खरं असं होईल. म्हणून आजचं हे चिंतन योग्य वाटलं तर आठवा, साठवून ठेवा, लक्षात ठेवा, अन्यथा लिव्ह इट. बरेच जणांना एखादा त्रास मागे लागला की मग ज्योतिषांची आठवण होते, पोथ्या पुराणांची आठवण होते, देवाची आठवण होते. लक्षात ठेवा, तहान लागल्यावर विहीर खणणं हे काही उपयोगाचं नाही. अहो, देव काही वेडा नाही. त्याला बरोबर समजतं, हातभर फाटली की आपल्याजवळ लोक येतात. असे लोक, असे भक्त देव बरोबर ओळखतो. म्हणून आपल्या घरात थोड्याफार प्रमाणात, अगदी किंचित प्रमाणात का होईना, धार्मिक, आध्यात्मिक, सात्विक वातावरण आपण ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. बरेच जण म्हणतात, आमच्याकडे खूप धार्मिक वातावरण आहे, आम्ही खूप देवदेव करतो, पण आम्हाला शांतता अशी मिळतच नाही. लक्षात ठेवा, देवाला शो ऑफ करणारे लोक बरोबर समजतात. प्लीज डोंट डू शो ऑफ. दिखावा म्हणून अध्यात्म मुळीच करू नका. आपल्या तोंडावर, आपल्या शब्दांवर संयम ठेवा. लक्षात ठेवा, वाचिक पाप केल्याने आपल्या प्रश्नांची गुंतागुंत अजूनच वाढत जाते. सहाडी करणे, याचे रेकॉर्डिंग कर, त्याला ऐकव, त्याचे स्क्रीनशॉट काढ, याला पाठव, यासारखे भयंकर पाप नाही असं मला वाटतं. अशा लोकांना देव चुकूनही क्षमा करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आपला प्रॉब्लेम असा होतो की रागाच्या भरात म्हणा किंवा अद्दल घडवायची म्हणून म्हणा, आपणच एखाद्याला शिक्षा देऊन टाकतो आणि इथेच आपल्या आयुष्याला टर्न बसतो. म्हणून इतरांच्या बाबतीत प्लीज प्लीज आणि प्लीज तुम्ही न्यायाधीश किंवा शिक्षा देणारे अधिकारी नका हो. प्रारब्धाची, संकटाची तीव्रता कमी करणारं दैवत आदिनाथ शंकर आहे. शं म्हणजे आनंद आणि कर म्हणजे देणारा. जो आनंद देतो तो शंकर.
प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात अगदी ठरवून जा. तिथे 5 मिनिटं शांत बसा. महादेवाच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक स्वतःच्या हाताने करा. देवाला काहीच सांगत बसू नका. तो अंतर्ज्ञानी आहे, त्याला बरोबर समजतं. काही सोमवार नंतर तुमच्या लक्षात येईल तुमच्यात अनामिक असं आत्मिक बळ निर्माण झालंय. तुमची चिंता मिटायला सुरुवात झाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. यानंतर मी जो उपाय सांगणार आहे तो आपण करून बघावाच. बरेच जण मंदिरात नियमित जातात, डोकं टेकवतात, 1 रुपया पेटीत टाकतात, त्यांच्या मनातील विचार देवाला सांगतात आणि घरी निघून येतात. पण मंदिरात जाऊन देवाला 1-2 रुपये देऊन त्याच्याकडे मागण्यांची समस्यांची लिस्ट देऊन घरी निघून येणारे भक्त देवाला समजतात. असं नका करू. फक्त डोकं टेकवणं ही सेवा नाही हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळी मंदिर अगदी ठरवून झाडा. देवाचा तो ओटा स्वच्छ कपड्याने तुम्ही स्वच्छ करा. देव आपले प्रश्न सुद्धा झाडून टाकतो. हा खरं तर सिद्ध अनुभव आहे. तुम्हीच तुमच्या मनाला विचारा, आजपर्यंत मी एखादं छोटं मंदिर का होईना स्वच्छ केलंय? बऱ्याच जणांच्या प्रश्नाचं उत्तर येईल नाही. कोणालाही न सांगता पाय पुसणं किंवा छान कुंचा एखादं झाडू मंदिरात वर्षातून एकदा तरी ठेवून द्या. बघा, तुमच्या जीवनात नक्कीच फरक पडेल. माझ्या वाचनात आलेला एक संदर्भ जो मला थक्क करून गेला तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. आपल्या मराठी ग्रंथांच्या मांदियाळीत नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र हे ग्रंथ अत्यंत प्रासादिक आणि सिद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे. एखाद्या नातेवाईकाला आपण ज्या आस्तेवाईकपणे पत्र लिहितो त्याचप्रमाणे नवनाथ महाराज किंवा श्री दत्त महाराज यांना एक सुंदर पत्र लिहा. त्यात आपली समस्या, आपला त्रास, आपली मनस्थिती, काय आपल्याला वाटतं ते व्यक्त करा. ते पत्र या 2 ग्रंथांपैकी एका ग्रंथात अगदी निष्ठेने एका पाकिटात बंद करून ठेवा. तुमच्या पत्राला दत्त महाराज किंवा नवनाथ महाराज तुमची समस्या सोडवून नक्की उत्तर देतील याची मला खात्री आहे. अर्थात यासाठी हवी श्रद्धा आणि सबुरी. या सर्वासोबत आपले प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न हवे हे मात्र विसरू नका. आपण डॉक्टरांच्या उपचाराला प्रत्यक्ष यशात यायला थोडा वेळ देतो, हो की नाही? आयुर्वेदात औषधाचा परिणाम दाखवायला 90 दिवस लागतात असं आयुर्वेदाचार्य म्हणतात. तुम्ही केलेल्या उपायाला साध्य व्हायला, सिद्ध व्हायला देवाला थोडा तरी वेळ द्याल, हो की नाही? उपवास, तापास, व्रत वैकल्य याला माझा विरोध नाही. पण मंदिरांची स्वयंप्रेरणेने केलेली स्वच्छता नियमितपणे घडली तर न सुटणारे प्रश्न नक्की सुटतील असं आपलं ग्रंथ सांगतात. प्राचीन ग्रंथांची, प्राचीन संत सत्पुरुषांची अनुभूती घ्यायला काय हरकत आहे? म्हणून प्रत्येक सोमवारी आदिनाथ शंकरांचं दर्शन, एखाद्या वेळेला मंदिराची स्वच्छता, नवनाथ किंवा गुरुचरित्र ग्रंथात आपल्या समस्यांची मांडणी देणारं पत्र, हे 3 उपाय करून जर पाहिले, त्यातून जर यश आलं तर शेवटी फायदा आपलाच आहे, हो की नाही?